हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज हम जाने वाले हैं लोनावला। बहुत टाइम के बाद मैंने व्लॉग शूट किया है और ये मेरा वन डे ट्रिप था लोनावला का। तो वो वन डे ट्रिप में मैंने क्या क्या एक्सप्लोर किया है, कौन से प्लेसेस विज़िट किए हैं, मैं सब इस व्लॉग में बता दूंगी। और पूरे स्टार्ट टू एंड तक ट्रैवलिंग पार्ट एवरीथिंग मैं आपको बताऊंगी टिल सनसेट। तो जस्ट बिकॉज ये वन डे ट्रिप था तो मैं ज़्यादा एक्सप्लोरेशन पार्ट नहीं दिखा पाऊँगी। तो वन डे ट्रिप के अकॉर्डिंग मैं आपको ट्रैवलिंग टिल एंड सब कुछ ये ब्लॉग में बता दूँगी। और यस, लेट्स गो। 7 o'clock का टाइमिंग होने के बावजूद हम लेट हो चुके हैं। मेरी फ्रेंड लेट आई थी तो हम बस के थ्रू कमानी चले जाते हैं। कमानी पहुंचने के बाद हमें हमारे सर कार में पिक कर लेते हैं एंड उसके बाद हम जाते हैं घाट के ऊपर बिकॉज हमें 2 और कलीग को पिक करना था। एंड देन हमने उन्हें भी पिक कर लिया होता है, एज यू कैन सी। तो these were 6 people who are going to लोनावला। मेरा तो फॉर द फर्स्ट टाइम लोनावला विज़िट है, तो हम पेट्रोल फुल करके लोनावला की तरफ चले जाते हैं। सुबह बहुत थंडी थी आणि खूप असं थंडी वातावरणामध्ये अजून जास्त छान वाटत होतं। तुम्ही पाहू शकता खूप फॉग होता समोर। एवढा पण नव्हता बिकॉज अर्ली नव्हतं जास्त, 8 वाजेच्या करीब होतं। त्यानंतर आम्ही थोडं ब्रेकफास्ट करायचा विचार केला। ब्रेकफास्ट केल्यानंतर थोडं पुढे आले आणि आम्हाला हे गेट दिसला, तर आम्ही या गेटमध्ये शिरलो। 2-2.5 तास कारमध्ये बसून आम्ही आता खाली उतरलो आणि वरती गाडी नेऊ नव्हतो शकत, म्हणून आम्ही खाली गाडी सोडून पायी वरती जाणार होतो। संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी होती। गर्दीत चालणं अवघड नव्हतं, पण इतर माणसं खूप धक्का देत होते आणि प्लस पॉईंट पायऱ्याही नीट नव्हत्या, म्हणजे एक वर एक खाली अशा होत्या। सो त्यामुळे थोडं कठीण जात होतं। आम्हाला वर चढेपर्यंत 45 मिनिट्स किंवा तासभर तर गेलेच असतील। मी फास्ट फॉरवर्ड करून दाखवते बिकॉज मी फास्ट फॉरवर्ड केला आहे, म्हणून एवढं जास्त काय वाटत नाही आहे चालण्याबाबती। बट तुम्ही ही गर्दी पाहू शकता। आणि ह्यापुढे आम्ही ओटीचं सामान घेतलं। खूप लोक असे होते ज्यांची मान्यता होती, त्यांनी कोंबडे वगैरे आणले होते आणि मस्त असं काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण का हे माझं पहिली वेळ आहे एकविरा आईला आणि खूप नवीन काहीतरी असं वाटत होतं। ही गर्दी पाहू शकता तुम्ही, म्हणून आम्ही मुखदर्शन न घेता आम्ही इथे आलो आणि इथे येऊनही आम्हाला देवी आईचे दर्शन असं भेटले जसं देवी आईची पालखी चालते आणि तिथे आम्ही आमची ओटी दिली। आणि असं करता आम्ही खाली उतरलो आणि आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनकडे गाडी फिरवली। थोडी पुढे आलो आणि वी थॉट टू टेक टी कॉफी ब्रेक। आम्ही खंडाळा घाटवर टी कॉफी ब्रेक असं घेतलेलं आहे आणि त्यानंतर वी मूव टुवर्ड्स टायगर पॉईंट। दिस इज आर टायगर पॉईंट। खूप मस्त व्ह्यू होता, कुठल्याही शूटसाठी द बेस्ट प्लेस। आणि खूप फनीएस्ट थिंग ही आहे, मला हे खूप आवडलं होतं। मी फर्स्ट टाईम कॅमल राईड केली ती, खूप भीतीही वाटत होती। तुम्ही पाहू शकता इतकं हसायला येत होतं ह्यावर बसून आणि भीतीही तेवढीच वाटत होती। थोडे पुढे आलो आणि आम्ही राजमाची गार्डन विजिट केलं। ते पण एक प्लेस आहे जिथे आपण शूट्स वगैरे करू शकतो, फोटोज। मस्त होता व्ह्यू तिथला पण। मॅगी खाल्ली आणि आम्ही सनसेट पाहिला, ब्युटिफुल सनसेट। नंतर आम्ही थोड़ा स्नैक्स वगैरह खाल्लं आणि हम रवाना हो चुके हैं हमारे घर के तरफ, क्योंकि ऑलमोस्ट इट वाज समथिंग अबाउट 5 PM। सो थक भी गए थे और एंजॉय भी बहुत हुआ था। जस्ट वन डे ट्रिप था, इसीलिए मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में।
थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.